आपण एका अशा विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे। तोपर्यंत पाकिस्तानला पाणी मिळणार नाही हे विधान सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे। पण या विधानामागे नेमकं काय कारण आहे? सिंधू जल करार म्हणजे काय? भारताने असा निर्णय का घेतला आणि याचा पाकिस्तानवर काय परिणाम होऊ शकतो? चला तर मग संपूर्ण माहिती सुरुवातीपासून जाणून घेऊया। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जल करार करण्यात आला होता। हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता। या करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील 6 नद्यांचे पाणी दोन्ही देशांमध्ये वाटून देण्यात आले। रावी, बियास आणि सतलज या नद्यांचे प्रमुख अधिकार भारताला देण्यात आले, तर सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचे बहुतांश पाणी पाकिस्तानला वापरण्यासाठी देण्यात आले। विशेष बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक युद्ध झाली, संबंध अनेक वेळा तणावपूर्ण झाले, तरीही हा करार कायम राहिला। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानमधून होणाऱ्या सीमा पार दहशतवादी कारवायांमुळे भारताची भूमिका अधिक कठोर होत गेली। विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात विविध स्तरांवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली। एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू जल कराराबाबत कठोर भूमिका घेतली। या हल्ल्यात निष्पाप नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती। या पार्श्वभूमीवर भारताने स्पष्ट केले की दहशतवाद आणि सहकार्य हे एकत्र चालू शकत नाही। जर पाकिस्तान भारताविरोधात दहशतवादी कारवायांना समर्थन देत असेल तर भारत अशा परिस्थितीत पूर्वीसारखे जल सहकार्य कायम ठेवू शकत नाही। त्यामुळे भारताने सिंधू जल कराराला स्थगित स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला। आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की भारत पाकिस्तानला जाणारे पाणी पूर्णपणे बंद करू शकतो का? वास्तव पाहिलं तर हे तितके सोपे नाही, कारण सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचा मोठा प्रवाह नैसर्गिक स्वरूपात पाकिस्तानमध्ये जातो। भारताकडे सध्या इतकी मोठी साठवण क्षमता नाही की संपूर्ण पाणी अडवता येईल। मात्र भारत नवीन प्रकल्प, धरणे, कालवे आणि जलव्यवस्थापन प्रकल्प उभारून भविष्यात आपल्या वाट्याचे अधिकाधिक पाणी वापरण्याच्या दिशेने काम करत आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून 2026 मध्ये पुन्हा एकदा स्पष्ट केले की पाकिस्तानकडून सीमापार दहशतवाद पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत सिंधू जल करार पूर्ववत केला जाणार नाही। यामुळे भारताची भूमिका अधिक ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे। या निर्णयाचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होऊ शकतो। पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर आधारित आहे आणि त्या शेतीसाठी सिंधू नदी प्रणालीचे पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे। पाकिस्तानमध्ये लाखो हेक्टर शेती या पाण्यावर अवलंबून आहे। जर भविष्यात पाण्याचा प्रवाह कमी झाला किंवा भारताने आपल्या वाट्याचे अधिक पाणी वापरण्यास सुरुवात केली तर पाकिस्तानमध्ये पाण्याची टंचाई, शेती उत्पादन घट आणि आर्थिक संकट अधिक गंभीर होऊ शकते। दुसरीकडे भारतासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या भागांमध्ये जलसिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। त्यामुळे भविष्यात भारत आपल्या जलस्रोतांचा अधिक प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत। सध्या परिस्थिती अशी आहे की सिंधू जल करार पूर्णपणे रद्द झालेला नाही, परंतु तो स्थगित अवस्थेत आहे। भारताने स्पष्ट संदेश दिला आहे की दहशतवाद थांबवल्याशिवाय पूर्वीसारखे संबंध किंवा सहकार्य अपेक्षित नाही। त्यामुळे पुढील काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कोणत्या दिशेने जातात यावर या कराराचे भवितव्य अवलंबून आहे। मित्रांनो, भारताचा हा निर्णय केवळ पाण्याचा विषय नसून राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादाविरोधातील भूमिका आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांच्याशी संबंधित आहे। त्यामुळे हा विषय येत्या काळात आणखी चर्चेत राहण्याची शक्यता आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा। धन्यवाद।